गाईज वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. आजचा व्लॉग असणार एकदम स्पेशल, कारण आपण आज जाणार आहे माझ्या जुन्या कॉलेजमध्ये म्हणजे मी पास आउट झालेलो आहे त्या कॉलेजमध्ये, म्हणजे डॉक्टर डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आकुर्डी. आपलं कॉलेजमध्ये असं काम आहे की आपल्याला आणायचा LC. तर कॉलेजचा पूर्ण रिव्ह्यू आणि कॉलेज आतमधून कसं आहे ते जर तुम्हाला पाहायचं असेल तर पूर्ण व्लॉग बघा, त्यामध्ये मी पूर्ण इन्फॉर्मेशन सांगितलेले आहे. तर बघूयात पुढे. गाईज आता आपण जाणार आहे आकुर्डीला तर मी 2-3 वेळच्या प्रवास करत जाणार आहे, म्हणजे मेट्रोने पण जाणार आहे, बसने पण जाणार आहे. तुम्हाला पुढे दाखवतच राहू. लवकरच पोहोचू आकुर्डीला. A few moments later. काही जसं की तुम्हाला माहिती आहे माझं नशीब किती चांगलं आहे. मला आता सध्या लगेच आपले अभिदादा शेळके सापडलेत. आता त्यांच्यासोबत मी चाललोय स्वारगेटला. जो आपला बसचा प्रवास होता तो आता कॅन्सल झालेला आहे. आपण चाललो आता पूर्णपणे बाईकवरती. तर बघत राहा पुढे. तर काही आज मंडे असल्यामुळे आम्ही इथे थांबलेलो आहे. आबी गेलाय आतमध्ये मंदिरामध्ये पाया पडायला. इथं आहे महादेवाचं मंदिर. तर आलाय तो दर्शन घेऊन, एक फेरी मारून आलाय तो मंदिराला. तर झाड पण आहे. हे मंदिर आहे आपल्या गोविलगंगाकडे जो रस्ता जातो त्या रस्त्यावरच्या साईडलाच आहे. तुम्ही बघू शकता. आता आम्ही निघूया आता आमच्या स्वारगेटकडे. हर हर महादेव. अब होगी क्रांति, जय महाकाल. A few moments later. सो काही 15 मिनिटात ड्रायव्हिंग करून आपल्या प्रो रायडरमुळे आपण पोहोचलोय स्वारगेटला. आता आपण लगेच थँक्यू अभि सहकार्य केल्याबद्दल. हो, नंतर रात्री आल्यावर भेटूयात. बाय बाय. सो गाईज आता आपण हे स्वारगेट मेट्रो स्टेशन, इथून आपण जाणार आहे नाशिक फाटा मेट्रो स्टेशन. तिथून आपला मित्र म्हणजे केदार येणार आहे आणि केदारसोबत आपण जाणार आपल्या कॉलेजकडे. तर बघत राहा. हे आहे स्वारगेट मेट्रो स्टेशन आणि आता आपली मेट्रो येते. इथून आपण PCMC मेट्रो पकडून जाणार आहे नाशिक फाट्याला आणि मग तिथून जाऊयात पुढे. बघा. गाईज आपण आलो आहे आता सध्या नाशिक मेट्रो स्टेशनला. आता इथून केदार आलेलं आहे, त्यासोबत आपण जाणार आहे. केदार खाली येऊन थांबलेलं आहे, बराच वेळ झालं. थोडासा आपल्याला लेट झाला पण ठीक आहे, 5-10 मिनिट लेट झालं आहे. तर जाऊयात आता आपण पुढे. वेळ झालं. केदार भाऊ बसलेला आहे तिथं. केदार भाऊ हाय करा लॉगला. अरे मस्त. केदार भाऊ किती वेळ झाला येऊन थांबला? मी एक अर्धा तास झाला थांबलोय. भाऊ सॉरी भाऊ जरा. नाही, लय दिवसातून भेटला आपण, काय विषय नाही. चालतं एवढं तेवढं चालतं. चला आता निघत आता आपल्या कॉलेजकडे. आकुर्डीमध्ये खूप दिवसातून आलो मी. तर एक 5-6 महिन्यानंतर आलो असेल. बरंच चेंज झालं आतमध्ये, सगळी दुकाने झालेले आहेत. आणि हे मंदिर आकुर्डीमध्ये तुम्ही कधी आला तरी तुम्ही येऊ शकता. आता नवीन ह्यांनी बनवलेलं आहे वैष्णोदेवी मंदिर. असं आहे. भाव कितीला भेटली गाडी दादा? ऑन रोड किती रा? ऑन रोड प्राइस आता कमी झाला असेल, 1,50,75,000. बेस आहे का? बेस मॉडेल आहे का? हा, बेस मॉडेल. हे आमच्यामध्ये असलेला किडा, कुणाला पण काही पण बनायचं रस्त्याने. काहीच हे आमच्या कॉलेजमधला रात्रीचा फक्त म्हणजे रात्रीसाठी सीमित असलेला कपल पॉईंट होता. इकडे सगळे रात्री कपल फिरायचे. आणि हे आपलं कॉलेजचं गेटमध्ये आपण आतमध्ये जाऊयात. खूप दिवसांपासून आपण आलोय. ट्रॅफिक जाम. हा तर काहीच हे आहे समोरचं न्यू डी वाय पाटील म्हणतात त्याला. न्यू डी वाय पाटील म्हणजे ओळखण्यासाठी म्हणतात. ते त्याच्यामध्ये 2-3 कॉलेज आहेत. त्या साईडला आर्किटेक्चरचं कॉलेज आहे आणि या साईडला 2 पुरी चाललेलं आहे. नाही, ते पुढे जाऊ दे. बट या साईडला हे कॉलेज आणि हे बघा हॉस्टेल. हे नवीन झालेले आहेत. आणि प्लस पॉईंट या हॉस्टेलचा म्हणजे की त्यांनी गॅलरी ठेवली नाही, अजिबात रिस्क घेतली नाही, कारण कुणी पण काय पण करू शकतं. आणि हे आमच्या कॉलेजचा कॅफेटेरिया. या ठिकाणी आमचे 4 वर्ष गेलेले आहेत. पोटॅटो चिप्स, बनाना चिप्स आणि कोक पिऊन. हे आमच्या कॉलेजचं पार्किंग. आणि पार्किंग मध्ये गाडीत लावायला जागा नाही. गाईस हे आहे कॉलेज लॉन्स. आपलं काम झालेलं आहे, आपण ज्यासाठी आलो होतो ते. इकडे बिल्डिंग आहेत वेगवेगळ्या, म्हणजे पलीकडे वेगळं कॉलेज आहे, इकडे परत डिप्लोमाचं कॉलेज आहे. हे ऑफिसची बिल्डिंग आहे आणि हे ओल्डवालं डी वाय पाटील आहे, त्यात त्यांनी आता नाव बदललेलं आहे. आणि हे असं कॉलेज आहे. कॉलेजचा हा समोरचा एरिया. तिकडे कॅफेटेरिया, आपण तिकडून आलो होतो. आता आपलं थोडंसं अजून एक काम राहिलं आहे केदारचं, सो ते करणार आहे आणि नंतर मग आपल्याला आपण निघणार आहे. तो पण तुम्हाला कॉलेज आतमधून पण दाखवतो. एखादा क्लासरूममध्ये पण कसं सिस्टम आहे ते पण दाखवतो. म्हणजे तुम्ही जर ॲडमिशन घ्यायचं असेल तुम्हाला उद्या
तर तुम्हाला समजेल कॉलेज कसं आहे. पण मी सजेस्ट करेन की ओल्ड डी वाय पाटीलपेक्षा न्यू डी वाय पाटील तुम्ही घ्या, कारण कसं आहे दोन्ही सेमच आहे, दोन्हीचे प्लेसमेंट सेल पण सेम आहेत, फक्त कॉलेजचं बिल्डिंग ती नवीन आहे, हे पण ठीकठाक आहे. तर गाईज ही समोर जे दिसते ते माझं डिपार्टमेंट आहे. ते 4 वर्षापूर्वी होतं, भाईने आपल्याला हाय केलं जाऊ दिसत आहे. हां, तर हे माझं डिपार्टमेंट आहे. आता आपण एका लॅबमध्ये चाललो आहे. लॅबमध्ये थोडंसं काम आहे पण ते करूयात. बघूयात. हे पण आमचा एक काही क्लास होता, पण आम्ही कधीतरीच येतो ना कॉलेजला, त्यामुळं थोडा काय फरक नाही पडला. चालतं आम्ही हे एक सॉफ्टवेअर लॅब, वरती एक लॅब आहे आणि ही इथे एक लॅब आहे. हा आहे जिमखाना, इथं कॅरम वगैरे वेगवेगळे स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी आहेत, म्हणजे सामान ठेवलेलं आहे. आणि आमची लॅब आमची म्हणजे होती. सो गाईज तुम्ही आमचा कॉन्फिडन्स बघा, 1 वर्ष झालं कॉलेज संपून आमचं, तरी पण आम्ही आता येऊन बसलोय दुसऱ्याच्या लॅबमध्ये. तर गाईज थोडंसं आमचं काम झालेलं आहे, थोडंसं राहिलेलं आहे. आता मी जातो, तुम्हाला मी माझा क्लास दाखवतो. माझा फर्स्ट इयरला तो क्लास होता. तिथं जर कोणी नसेल तर आतमध्ये जाऊन दाखवतो, जर क्लास चालू असेल तर तुम्ही लांबूनच दाखवतो. पण मला अजून पण आठवतो, मी जेव्हा फर्स्ट इयर आलो होतो इथे, मी त्या व्हिडिओ दाखवतो, मी म्हणजे टाकतो, माझ्या फोनमध्ये आहे अजून तो. पहिल्यांदा आलो तेव्हा हरवलोच होतो, म्हणजे एकदम म्हणजे भुलभुलाया टाईप होतं, पण आता सवय झाली आहे त्यामुळे मला माहिती आहे कुठं काय आहे, कुठं काय आहे. 4 वर्षीच काढलेलं आहे. तर मी तुम्हाला दाखवतो आतमधून कॉलेज आहे. असं आहे, हे असे क्लास आहेत एका समोर एक, आतमध्ये साधे बेंचेस आहेत. लॅब पण चांगल्या आहेत, आता नवीन बसवले आहेत, AC वगैरे आताच बसवले आम्ही जेव्हा पास आउट झालो तेव्हा. ते असे क्लास आहेत आतमधून. गाईज हे आहे आमच्या कॉलेजमधलं झेरॉक्ससाठीचं सेंटर. इथे एक आहे ना आणि आतमध्ये एक आहे, सॉरी बाहेर एक आहे, हे आतमधलं हे एक आहे. हे आहे रोबोटिक्स डिपार्टमेंटच्या लॅबमध्ये ही 3D पेंटिंगवाली पण मशीन आहे, ती पण आहे. म्हणजे मी तुम्हाला असं कॉलेज सगळं पूर्ण का दाखवतो, तुम्हाला भविष्यात ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला माहिती असावी की कॉलेजमध्ये काय काय आहे काय काय नाही. त्यामुळं गाईज हा आहे कॅफेटेरिया. काय गर्दी इथं आम्ही. हो, आम्ही तिथं गर्दी होती म्हणून इकडं आलो आणि इथं पण एवढीच गर्दी आहे. सो गाईज या ठिकाणी आहे इकडं फर्स्ट इयरचं डिपार्टमेंट. त्यानंतर मी तुम्हाला माझी फर्स्ट इयरची क्लासरूम दाखवतो. प्रत्येक फ्लोअरला वेगवेगळं जेंट्स टॉयलेट वगैरे ते तर कॉमन गोष्ट आहे, पण वेगवेगळ्या लॅब पण आहेत. लॅबमध्ये फुल सगळ्या म्हणजे जेवढे फीचर लागतात तेवढे सगळे फीचर वगैरे सगळे इक्विपमेंट पण आहेत. जो 16 नंबरचा क्लासरूम दिसतोय ना, हा माझा फर्स्ट इयरचा क्लासरूम होता. आता तिथे क्लास चालू आहे त्यामुळे मी आतमध्ये नाही दाखवतो, आतमध्ये नाही जातोय. IC वरती आहे रीडिंग रूम, किंवा आम्ही आमच्या कॉलेजची रीडिंग रूम पण दाखवतो. ही आहे रीडिंग रूम आणि या रीडिंग रूमच्याच खाली आहे सेंट्रल लायब्ररी, तुम्हाला ती पण दाखवतो. ही आहे सेंट्रल लायब्ररी. रीडिंग रूम म्हणायला तर अशा 2 आहे ॲक्च्युली. तो वरती एक होती ती, आणि अजून एक आहे ती 3rd फ्लोअरला आहे वाटतं, नवीन होती. आणि अजून एखादी झाली असेल, आय डोंट नो, असेल मे बी. मोठी आहे बिल्डिंग तशी कॉलेजची, त्यामुळं काय पण करू शकतो. केदार भाऊचं काम झालं का नाही काय माहिती, बघूयात. नाही अजून आतमध्येच येतो. आता तुम्हाला दाखवतो आमच्या कॉलेजचं कॅन्टीन. हे आहे कॅन्टीन, बंद झालं. A few moments later. काय ॲक्च्युली केदारचं काम होतं ते डिपार्टमेंटमध्ये होतं, आणि त्या डिपार्टमेंटमध्ये आम्हाला जायचं होतं. मग आम्ही जिथे गुरु आमच्या वेळेचे डिपार्टमेंट होतं तिथे गेलो, तर तिथं आता हे डिपार्टमेंटच राहिलं नाही. आता हे नवीन डायरेक्ट हा नवीन जो दिसतो ना हा फ्लोअर, हा डायरेक्ट 2 फ्लोअर असे हा असे नवीन बनवलेले आहेत. म्हणजे डिपार्टमेंट डायरेक्ट तुम्हाला दाखवतो 1 मिनिट. हे तर डायरेक्ट डिपार्टमेंट आले नवीन. गाईज कोणत्याच कॉलेजकडनं असं यांच्याकडे हॉस्टेल आहे, हे रस्त्याच्या पलीकडे, आणि हे आहे सुमारे 50 फ्लोअरचं तरी असेल, एवढं मोठं हॉस्टेल आहे. आणि आमच्या कॉलेजची बिल्डिंग ही आमच्या डिपार्टमेंटची बिल्डिंग, आणि बाकीचा एरिया हा इकडं आहे. इकडे बाकीचे फंक्शन वगैरे होतात या लॉन्समध्ये, आणि तिकडे न्यू कॉलेज आहे. इकडं बाकी मग कॉलेज आहेत, फार्मसी, नंतर डिप्लोमा. म्हणजे तिकडे कॅन्टीन आहे, या बिल्डिंगच्या खाली एक कॅन्टीन आहे. कॅन्टीनमध्ये नाही जाणार, सध्या बंद आहे. A few moments later. आता आमचं काम झालेलं आहे, थोडासा लेट झालं, पण ठीक आहे. आता डायरेक्ट आम्ही जाणार आता बिर्याणी खायला. आकुर्डीची स्पेशल बिर्याणी 4 वर्ष बिर्याणी खातो ती खायची आज. हा, ते 4 वर्ष आम्ही जी खात होतो ना ती बिर्याणी खायला आता आम्ही जाणार आहे. थोडंसं नॉस्टॅल्जिया वाटलं आहे ना कॉलेजमध्ये, नॉस्टॅल्जिया थोडासा हिट झाला पाहिजे, त्यामुळे आम्ही जाणार आहे. बाकी आमच्या कॉलेजमध्ये हे मशीन पण बसवलेलं आहे, वेंडिंग मशीन.
ठीक आहे. म्हणजे आम्ही पास आउट होत होतो तेव्हा बसवलेलं आम्ही यूज केलं, म्हणजे आम्ही कॉलेजमध्ये असताना तेव्हा पण यूज केलं होतं. सो इट्स फाईन. आता मी जातो बिर्याणी खायला, मग तिथे दाखवतो तुम्हाला कॉलेजचा अजून एकदा बाहेरचा एरिया तुम्हाला तुम्ही दाखवतो. मग तुम्हाला समजेल कसं आहे कॉलेज काय आहे. बाकी मग तुम्ही जर मला विचारत असाल की ॲडमिशन घेऊ का नको कॉलेजला, तर तुम्ही घेऊ शकता. चांगलं आहे तसं कॉलेज. आणि बँच कॉम्प्रोमाइज करून ॲडमिशन घेऊ का नाही असं तुम्ही जर विचारत असाल, तर तुम्ही बँच कॉम्प्रोमाइज समजा तुम्हाला IT हवं असेल आणि जर तुम्हाला AIDS मिळत असेल किंवा ENTC मिळत असेल तरी तुम्ही नक्की घ्या. कारण सगळ्यांचा CET सगळ्याचा प्लेसमेंट सेल वगैरे एकच आहे, सगळ्यांना सेम कंपनी येतात. सो जर तुम्हाला प्लेसमेंट हवी असेल आणि जर तुम्हाला बँच कॉम्प्रोमाइज करून हेच कॉलेज मिळत असेल तर तुम्ही घेऊ शकता. आता आपण निघतोय कॉलेजमधून बाहेर. बरं मला नाही वाटत मी लवकर येईल कॉलेजमध्ये. जर तुम्ही शेवटचं बघून घ्या, म्हणजे शेवटचं म्हणजे तुम्ही येऊ शकता, बट माझ्यासाठी शेवटचं आहे. तर ठीक आहे. म्हणजे तुम्हाला इथं कॉलेजची मी बाहेरची जी विंग आहे जी फेमसवाली ती दाखवतो. समोर आहे MBAचं हे कॉलेज. इकडे गर्ल्स अँड बॉईज हॉस्टेल आता ही नवीन झालेली बिल्डिंग आहे. हा मेन रोड आणि हे आपले कॉलेजची रिंग. गाईज आम्हाला तंदुरी बिर्याणी घ्यायची होती पण ती अवेलेबल नव्हती, त्यामुळे आम्ही आता दालचा घेतलाय. चिकन दालचा खाल्ल्यानंतर आम्ही आलोय आता विठ्ठल रसवंतीला उसाचा रस प्यायला. तर गाईज उसाचा रस प्यायल्यानंतर आता आपण आलोय आपल्या मित्राला भेटायला, प्रज्वलला. प्रज्वल हाय कर. हाय हाय. तर प्रज्वलचं ऑफिस चालू आहे, या काम चालू आहे त्याचं. तर आता आम्ही पण त्यासाठी ताक घेऊन आलो होतो, थोडा गरम वाटतंय म्हणून. प्रज्वल काम करून थकला होता, त्याच्या डोक्याला प्रेशर आलता म्हणून त्याला छास आणला छास. A few moments later. बाय बाय. अभी ना जाओ छोड़. अरे चलो बाय बाय. तर काय आता आम्ही झालं आता सगळ्यांचं भेटून, आता काम पण झालं आमचं. तर आता आम्ही निघणार आहे परत पुण्याकडे म्हणजे पुण्यामध्येच आहे. इथून निघणार आमच्या रूमकडे. तुम्हाला दाखवतो रस्ता पेट आता रस्ता फक्त आता जर व्लॉग आला तर असं समजा की सेफली पोहोचलोय, नाही आलं तर समजा की कोणत्या तरी हॉस्पिटलमध्ये आहे आणि ठीक झाल्यानंतर व्लॉग येईल. बाय. ओके. सो हे गाईज, थँक्यू फॉर वॉचिंग दिस ब्लॉग. अजून अशाच ब्लॉगसाठी अजून सबस्क्राईब करा चॅनलला आणि लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा तुमच्या मित्रांसोबत. आणि नक्की सांगा हा ब्लॉग कसा वाटला. बाय बाय. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. गाईज ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या मिक्समध्ये लॅब आहेत सगळ्या कॉलेजच्या. मॅकॅनिकलवाल्यांच्या वेगळ्या. द फर्स्ट इयरसाठी जे केमिस्ट्री सब्जेक्ट त्याचे वेगळे, फिजिकल वखात गेले. लवणे ना भोज.